गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूबच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आम्ही चाललो आहे आमच्या आरवसाठी शाळा बघण्यासाठी. आरवचा जो आहे आत्ता झाला आहे 2.5 वर्ष पूर्ण. तर त्याच्यासाठी आम्ही नर्सरी किंवा प्ले जे ग्रुप शाळा असतात ते बघायला चाललो आहे लोणाळ्यामध्ये. तर आमच्या इथं आम्ही 3-4 शाळा सिलेक्ट केल्यात आणि त्याच्यातल्या 1-2 आम्ही शाळा पाहून आलो. त्यातल्या आम्हाला काहीतरी 1-2 ज्या शाळा आहेत त्या आवडल्या आहेत आणि काहींच्या ज्या फी आहे ते आम्हाला चांगल्या वाटल्या नाही आणि ज्या शाळा आहेत 1-2 त्याच्यातलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पण आम्हाला एवढं आवडलं नाही आहे. आम्ही 1-2 दिवस आधी पण बघून आलो होतो, पण आज आम्ही चाललो आहे शाळा फायनल करण्यासाठी. तर एक शाळा आम्ही ऑलमोस्ट फायनल केलेली आहे जी लोणार सिटीमध्येच आहे आणि दुसरी एक जी शाळा आहे ती आहे चर्चमध्ये. तर ती एकदा आम्ही बघणार आहोत, त्यानंतर आम्ही आज फायनल डिसिजन करणार आहोत. आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे आमच्यासाठी आणि आमचा जो आरव आहे कधी 2.5 वर्षाचा झाला आणि तेच कळलं नाही आम्हाला. आणि बघता बघता तो आज शाळेत जाण्याचे दिवस त्याचे आलेले आहेत. तर आता वाजले 11:30 सकाळचे आणि आत्ताशी आरव उठला. मी रेडी झालो आहे ऑलमोस्ट आणि पायाला आता नाश्ता बनवत आहे सगळ्यांसाठी. आणि आमच्या आरव आत्ताशी उठला आणि आमच्या आरवची अशी मस्ती चालू येतं. हे बघा, चला शाळेत जायचं आपल्याला, शाळेत जायची. हाय कर मामा, झालं कळचं त्याची मस्ती अशी दिवसभर चालू राहते. तर आज अजून त्याची आंघोळ बाकी आहे. पायाने नाश्ता बनवला आहे आमच्यासाठी, चाय चपाती. हे बघा याची मस्ती बघा. त्याला याची अजून आंघोळ बाकी आहे आणि आम्हाला आज खूप उशीर झाला आहे. आम्हाला ॲक्च्युली 12पर्यंत पोचायचं आहे तिथं. पण याची आंघोळ करायची आहे, अजून पायाला रेडी व्हायचं आहे. मी तर ऑलमोस्ट रेडी झालो आहे. हां पोट दाखवते बघा मला भरपूर. तर चला मित्रांनो, लेट होतं आहे आम्हाला. आता तुम्हाला जाऊन तिथे शाळा दाखवतो आमची. जर तिथं रेकॉर्डिंग अलाउ केलं तर शाळा दाखवतो आणि तिथले कसं काय फी वगैरे आहे आमच्या इथल्या लोणामध्ये तेही तुम्हाला सांगतो. चला बेटा जाऊया. चला आता पहिला नाश्ता करूया आपण. तर पायालने आज स्पेशल चाय नाश्ता बनवला आहे. चाय नाश्त्यामध्ये बनवला आहे चाय चपाती. म्हणजे कधी काही बनवायचा कंटाळा आला की आम्ही चाय चपाती बनवतो घरामध्ये. चला नाश्ता करूया आणि निघूया आता पटापटा. आता आम्ही फायनली रेडी झालो आहे, म्हणजे आमचा आरव रेडी झाला आहे. बघा कसं दिसतं आमचा आरव. इथे ऊन लागते म्हणून टोपी घातली आहे, चष्मा घातला आहे. हा चष्मा तो बाहेर जाताना आवर्जून घालतो, बिलकुल विसरत नाही. यावर त्याचे नखरे. हा कॅमेरा बघितले की नखरे करतो. हो पैसे हे 10 रुपयाची नोट त्याला कोणीतरी दिली होती. त्याच्या बाबांनी किंवा मला वाटतं आजीने किंवा काकाने कोणीतरी दिली होती आणि ती नोट तशीच त्याच्या पॅन्टमध्ये राहिली होती आणि ती गेली ती वॉशिंग मशीनमध्ये आणि आज भेटली ती घालताना. हो पैसे दाखव, पैसे दाखव, पैसे. चला जायचं, त्याला जाऊया का? चला निघूया. चला मित्रांनो निघतोय आता आम्ही. चला तर फायनली आम्ही निघतोय आता शाळा बघायला. हे बघा आता आरव इथे थांबला आहे. आता आम्ही चाललो आहे स्कूटीवर, कारण की 4 व्हीलरला ना एक तर पार्किंग भेटत नाही आणि खूप ट्रॅफिक पण असतं, म्हणून आज आपण चाललो आहे स्कूटीवर. चला चला मग हां तिकडे जाऊन आम्ही दाखवतो तुम्हाला की काय आहे, कसं आहे आणि शाळा कसं आहे. चला तर आम्ही आलो होतो एका स्कूलमध्ये. इथं मागं दिसतं चर्च आहे, चर्चमध्ये शाळा आहे. सगळी इन्फॉर्मेशन घेतली आहे. आता बघूया काय करायचा विचार, ॲडमिशन घ्यायचं का नाही. इथं ही पण आहे शाळा, ठीकठाक आहे, पण बघूया आता काय होतं. चल बस चला 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 चला. आरव लागला आमच्या इथे खेळायला. आम्हाला जायचं घरी, पण खूप ऊन पडलं आता त्याला, म्हणून सांगतोय चल घरी, पण तो येत नाही आहे. हे मामा चल जाऊ आपण. बाय बाय, सी यू. चला आता जाऊया घरी. घरी जाऊन डिस्कस करूया आता. खूप ऊन वाढलंय. ज्यूस पेपर मध्ये ज्यूस हे ना का पहिला कुडी पटापटा.
तर आता आम्ही पोचलो आहे घरी. जशी गाडी पार्क केली आहे. तर खूप गरमी झाली, तर काहीतरी थंड प्यायला पाहिजे. आणि खूप गरमीने वेळा झालो, कारण की आज कारने नव्हतं गेलो, ॲक्टिवा घेऊन गेलो होतो, तर खूप गरमी लागली. आरोचे तर खूप हाल झाले गरमीने. अजून मे जून यायचं तर आत्ता हे हाल आहेत गरमीचे. अजून माहिती नाही जूनमध्ये काय हाल होईल. तर आता जाऊया. आम्हाला लागली भूक आणि आरोला पण लागली भूक. तर आता पहिले जेवण करूया आणि त्यानंतर डिस्कस करायचं आहे, कारण की कोणत्या शाळेत ॲडमिशन घ्यायचं आहे ते बघायचं आहे. कारण की सगळ्या शाळेमध्ये ऑलमोस्ट ॲडमिशन आता फुल होत चालेल. तर मला आज आणि उद्यामध्ये डिस्कस करायचं आहे आणि फायनल करायचं आहे. तर ऑलमोस्ट आम्ही एक विचार तर केला आहे की एका शाळेचा. तर बघूया आता काय होतं आहे. तर माझ्या आईने आज माझ्यासाठी ना हे फेवरेट माझ्या आवडती धपाटे दिलेत. माझ्या आई खालीच राहते, म्हणजे खालच्या मजल्यावर. आम्ही सगळेजण खाणार आहेत. याला दहीसोबत खायला खूप मजा येते. तर आता दुपारी जास्त भूक नाही, कारण की गरमी एवढी आहे की पाणी पिऊन पिऊनच पोट भरून जातं. तर आता फक्त धपाटे आणि पायल फक्त भात लावते आता. तर आता जेवायचं आहे आणि छान असे धपाटे खायचे आपल्याला. तर पायलचे सकाळ दुपार संध्याकाळ असे 3 टायमाला आहे ना, एक तास असे रिझर्व ठेवलेला असतो आम्ही. तर काय असतो ते दाखवतो तुम्हाला. हे बघा, आमचा आरव असा बसतो इथे. एक तास त्याला जेवायला लागतं आणि एक तास असं पायल त्याला भरत बसते. तिकडे टी व्ही चालू असते मागं आणि इकडे याचं जेवण 1 ते 1.5 तास लागतं एवढंसं जेवण करायला. याचं जेवण इतकं का कमी आहे तेच माहीत नाही ना आम्हाला. आणि हा पायलसाठी ना खूप मोठा स्ट्रगल असतो. 1 तास तिला असंच बसावं लागतं खायला. हे बघा इथे हॅलोच असतो बघ, तुला सगळे लोक बघतात इथं. हॅलो कर. बघू जेवत नाही ना, बघू जेवत नाही ना, बघू जेवत नाही ना. नाही अनु नाही, हे बघा नाही जेवत. तर आता वाजले आहे संध्याकाळचे 6 आणि आम्ही फायनल एक डिसिजन घेतलं आहे की आमचा आरव एक लोणावळ्यातील खूप चांगली शाळा आहे जॉय सेंटर म्हणून, तिथे आम्ही त्याचं फायनली ॲडमिशन करतो आहे उद्या. तर त्याच्यासाठी असलेला तो फॉर्म वगैरे तो आम्ही घेऊन आलो आहे. सकाळीच गेलो होतो ना, तेव्हाच घेऊन आलो होतो. तर त्याची फी वगैरे आहे 24,000 रुपये वर्षाची पूर्ण. त्याच्यामध्ये ऑल इन्क्लूड आहे, म्हणजे त्याचे जे युनिफॉर्म शूज वगैरे जे स्टेशनरी आहे ते सगळे इन्क्लूड आहे त्या स्कूलमध्ये. तर आणखीन काही आहेत पण त्या एवढ्या महत्त्वाच्या नाही आहे, ते अमाऊंट ते नंतर सांगतील. म्हणजे जे काय सांगितलं त्यांनी स्कूल एक्स्ट्रा पैसे 1,500 कसे सांगितले होते. ॲन्युअल ॲन्युअल डे वगैरे असणार आहे ते तर तेव्हाच्या तेव्हा बघता येईल. ते काय एवढी मोठी गोष्ट नाही आहे. तर फायनली 3-4 दिवसाची आमची जी मेहनत होती शाळा बघण्याची आरवसाठी, ती आज फायनली झाली आणि आज आम्ही फायनल करतो आहे शाळा आरवसाठी. तर मेन म्हणजे की आमच्या या घरापासून आहे ना ती शाळा जवळ पडते. आधीच्या आम्ही चर्चवाल्या ज्या 2 शाळा पाहिल्या होत्या त्या आमच्या रेल्वे गेट क्रॉस करून जावं लागत होतं. तिथं जायलाच कमसे कम अर्धा-पाऊण तास जातो आणि त्यात जर गेट अटकला तर 1 तासाच्या वर आम्हाला तिथं ट्रॅफिकमुळं आम्ही अटकू शकतो. तर आता फायनली आता उद्या आम्हाला प्रोसेस करायची आहे फायनल. फीज वगैरे भरायची आहे आणि शाळा जी आहे मला वाटतं जून 15 सांगितलं ना. हो, तर 15 जूनला शाळा सुरू होणार आहे. तोपर्यंत आरव फ्री आहे घरामध्ये. जूननंतर त्याची 2 तासाची कसरत रोजची सुरू होणार आहे. हां, तर आजचा व्हिडिओ आपण इथेच एंड करतो आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगा. आता आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल आमची पूर्ण प्रोसेस, म्हणजे शाळा तुमचं जर मुलाला तुम्ही ॲडमिशन घेणार असाल तर कशी काय प्रोसेस असणार आहे ॲडमिशनची तेही आम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शेअर करू. तर नक्की पहा उद्याचा व्हिडिओ पण तुम्ही. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.